रोहित पवार कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांची भेट घेणार। अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात बंगळुरूमध्ये 0 एफआयआर दाखल करण्यात आली आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून 8वं जहाज भारतात पोहोचलं। भारतीय तेलवाहू जहाज ग्रीन आशा मुंबईत दाखल। 15,000 टन एलपीजी घेऊन जहाज मायदेशात। आसाम, केरळ आणि पुदुचेरी या विधानसभेच्या 296 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान। आसाममध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना, तर केरळमध्ये 140 तर पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी मतदान होणार। आयटी जिहाद प्रकरणामध्ये एसआयटीकडून तपास होणार। मल्टीनॅशनल कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण आणि तरुणाविरोधातील धर्मांतराच्या प्रकरणाची चौकशी होणार। एका महिलेसह 7 जणांवर गुन्हे तर 5 जणांना अटक। मसाजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अर्ज। अण्णांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार, निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, अश्विनी देशमुखांची ही प्रतिक्रिया। कार अपघातात बीडमधील केसचे तहसीलदार राकेश गिड्डेंचा मृत्यू। लातूरच्या रेणापूरजवळ भरधाव वेगात कार उलटल्यानं अपघात। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2100 तर चांदीच्या दरात तब्बल 7,000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,53,985 रुपये तर चांदी 2,47,200 रुपयांवर।